नवनीत राणा अमरावती जिल्हा स्तरीय रुग्णालयामध्ये पोहोचल्या। अग्नितांडवानंतर नवनीत राणा यांच्याकडून या संपूर्ण घटनेची पाहणी करण्यात आली। नवनीत राणांकडून रुग्णालय प्रशासनाची झाडाझडती घेण्यात आलेली आहे। राणांनी फायर ऑडिटची कागदपत्र मागवलेली आहे। जेव्हा आता आग लागते आणि फायरची जे गोष्टी असतात ऑडिट झाले आहे का ते पाहावं लागेल। आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो, तर तेव्हा तो एक एक दोन दोन स्प्रिंकलर सुरू होते। त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले, आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसा ब्लास्ट होते, ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणं आहे। आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे। जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल। रुग्णालयामध्ये आग विझवण्याची यंत्रणा नव्हती का, असा सवाल काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलाय। अमरावती स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन झालेल्या आगीनंतर यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयामध्ये पाहणी केली। यावेळी नेहमीच गरिबांच्या मुलांनीच का मरायचं, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केलाय। तसंच आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। नहीं, हे अतिशय धक्कादायक है। 3 बच्चे जर गरिबाचे मरत असतील आणि नवीन बिल्डिंग मध्ये जर आग लागत असेल आणि आग लागलं म्हणजे आग विझवण्याची यंत्रणा नव्हती का इथं? का बरं गरिबाच्याच पोरांनी नेहमी मरायचं? श्रीमंताची पोरं मरतात का? गरिबाचीच पोरं मरतात। हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये जे कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ये तो बहुत बड़ी दुर्दैवी घटना हुई है। छोटे बालक जो है वो कम दिन के रहते, कम वजन के रहते, उनको अपन आईसीयू में रखना पड़ता है। लेकिन ये गरीब लोग यानी परिस्थिति की वजह से ये बाहर गांव से जो बालक थे इनको अपने इतना अच्छा अमरावती में आईसीयू बना था वहाँ पे लेके आए थे। जो बालक हुआ उसका वेंटिलेटर टूटा, वो 4-5 दिन का ही बच्चा था और उसके बाद में जो बच्चे गए वो भी कम दिन के थे। वहाँ पे 9 पेशेंट थे, उसमें से 3 एक्सपायर हुए। लेकिन यहाँ पे जो स्टाफ थे उन्होंने सब बच्चों को बाहर निकाल के प्राइवेट हॉस्पिटल में वहाँ पे उनको एडमिट किया है। लेकिन ये दुर्दैवी घटना है, इलेक्ट्रिक का मामला है, इसमें अभी तो चौकसी होने के बाद ही पता चलेगा।